हॅलो ऑल, जो गेम आपण आता बघणार होतो 2020 साली खेळला गेला आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला चाइल्ड प्रॉडिजी अलीरजा फिरोजा. तर या दोघांमधले लढाया ह्या नेहमी बॅटल फॉर द फ्युचर अशा पद्धतीने बघितल्या जातात. आणि हा जो डाव आहे तो मॅग्नस कार्लसन इन्व्हिटेशनल या सध्या बुद्धिबळातल्या सध्या चालू असताना सगळ्यात मोठ्या स्पर्धेतला डाव आहे. यामध्ये खेळणारे खेळाडू आहेत स्वतः मॅग्नस कार्लसन आणि बाकीचे जे खेळाडू आहेत ते कॅन्डिडेट स्पर्धेमधील खेळाडू आहेत. तर थोडक्यात असं बोलू शकतो की ही द बेस्ट लोकांची टुर्नामेंट सध्या चालू आहे आणि ही ऑनलाईन पद्धतीने रॅपिड गेम्स या स्वरूपात खेळली जाते. तर सगळेजण द बेस्ट खेळाडू असल्यामुळे ही स्पर्धा देखील तशीच त्याच दर्जाची असेल आणि हा डाव देखील तसाच असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेलच. या डावात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात कार्लसनने केली D4, उत्तर आले नाईट F6, C4, E6, नाईट F3, D5, नाईट C3, बिशप B4 आणि अशा पद्धतीने चालींचा सिक्वेन्स बदलून ही जी परिस्थिती आहे ती क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड अशा पद्धतीमध्ये कन्व्हर्ट झालेली आहे. पुढची चाल होती C takes D5, E takes D5, बिशप F4, नाईट C6, रुक C1. आपण पाहिलं की काळा घोडा जो C3 घरावरती आहे त्याच्यावरती उंटाचा अटॅक आहे आणि त्याच वेळी तो घोडा कुठेही हलू शकत नाही कारण तो पिन झालेला आहे. म्हणून कदाचित कार्लसनने आधीच आपला हत्ती जो आहे तो C1 या घरावर आणून जो घोडा C3 घरावर आहे त्याला सपोर्ट ऍड केलेला आहे. पुढची चाल होती नाईट E4. आता फिरोजाने C3 घरावरच्या घोड्यावर डबल अटॅक केलेला आहे. नाईट D2. त्या बदल्यात कार्लसनने नाईट D2 ही चाल खेळून E4 या घरावरच्या घोड्यावरती अटॅक केला. पुढची चाल होती G5 आणि आता फिरोजाने वेगळी चाल चालली की त्याने घोडा एक्सचेंज न करता G5 ही चाल खेळली आणि कार्लसनच्या F4 या घरावरच्या उंटावर अटॅक केला, ज्याला कार्लसनने उत्तर दिले बिशप E3. कदाचित त्याचं कारण हे असेल की समजा G5 यानंतर बिशप G3 ही चाल खेळली तर फिरोजाने नाईट टेक्स G3 ही चाल खेळली असती जी कार्लसनला नको होती. म्हणून बिशप E3 ही चाल खेळून त्याने तो उंट मरणार नाही याची काळजी घेतलेली आहे. पुढची चाल होती नाईट टेक्स C3, बी टेक्स C3. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी घोडे एक्सचेंज केले. बिशप A3. बिशप A3 ही चाल खेळून C1 घरावरच्या हत्तीवरती हल्ला केलेला आहे. म्हणून रुक B1, F5. आता F5 ही चाल खेळण्यामागे फिरोजाचं कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे की जर त्याला चान्स मिळाला किंवा कार्लसनने समजा कोणती चुकीची चाल खेळली तर हे जे प्यादा आहे जे आता F5 घरावर आहे ते F4 घरावर घ्यायचं आणि E3 घरावरचा पांढरा उंट ट्रॅप करायचा. कार्लसनची पुढची चाल होती G3. म्हणून G3 ही चाल खेळून ते प्यादा पुढे येण्यापासून रोखलेला आहे. कॅसल बाय फिरोजा. आपण पाहिलं तर ही थोडीशी रिस्की पोझिशन आहे किंवा काळ्या खेळाडूसाठी थोडंसं रिस्की वाटतं कारण ही दोन्ही प्यादी अतिशय पुढे आलेली आहेत. त्यामुळे काळ्या खेळाडूचा राजा जो आहे तो एक्सपोज झालेला आहे. पण तरीही फिरोजाने त्या साईडला कॅसलिंग केलं. कार्लसनची पुढची चाल होती क्वीन B3. आता कार्लसनने क्वीन B3 चाल खेळून काळ्या उंटावर हल्ला चढवला. म्हणून बिशप E7. फिरोजाने तो उंट मागे घेतला. F4 आणि F4 ही चाल खेळण्यामागे आपला पांढऱ्या खेळाडूचा काळा उंट वाचवणं हा एकच उद्देश होता. कारण बिशप E7 यानंतर समजा एखादी रॅन्डम चाल खेळली असती जसे A3 तर ही चूक झाली असती. फिरोजाने हे प्यादा पुढे टाकलं असतं. आता कंपल्सरी मारावं लागेल आणि अशा प्रमाणे हा उंट जो आहे तो इथं ट्रॅप झाला असता. त्याने जरी अगदी हे प्यादा मारला असता तरी ही अशी काहीशी परिस्थिती बोर्डवर निर्माण झाली असती जिथे काळा खेळाडू आता वन पीस अप आहे किंवा त्याच्याकडे एक एक्स्ट्रा पीस आहे. आणि रॅपिड गेम्स मध्ये एक्स्ट्रा पीस असणं हे कधीही जास्त फायदेशीर असतं कारण खेळाडूंवर टाइम प्रेशर असल्यामुळे असंख्य चुका होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर ही अशी परिस्थिती असती जी कार्लसनला नको होतं. म्हणून बिशप E7 नंतर त्याची चाल होती F4. त्याने ते प्यादा पुढे येऊ दिलं नाही. नाईट A5. वजीरावरती हल्ला केलेला आहे. क्वीन C2 म्हणून वजीर मागे घेतला. C6, बिशप G2, बिशप D6. आता फिरोजा देखील
F4 या हे जे प्यादा आहे त्याच्यावरती प्रेशर बिल्ड करतोय. C4, G takes F4, G takes F4, बिशप E6. आता अशी परिस्थिती आहे की हा जो G कॉलम आहे तो त्याच्यावरती आता दोन्ही खेळाडूंची प्यादी नाहीयेत, म्हणजेच तो आता पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे, ज्याचा फायदा दोन्हीपैकी कोणताही खेळाडू उठवू शकतो. पुढची चाल होती C takes D5, C takes D5, कॅसल बाय व्हाईट, किंग H8. ही प्रोफिलॅक्टिक मूव्ह होती. मी म्हणालो तसं की H कॉलम जो आहे त्याच्यावरती दोन्ही खेळाडूंकडे प्यादी नाहीत, त्याचा फायदा उठवण्याचा हा फिरोजाचा प्रयत्न आहे. पुढची चाल होती नाईट F3, नाईट C4, नाईट C4 ही चाल खेळून काळ्या उंटावरती हल्ला केलेला आहे, ज्याला कोणाचाही सपोर्ट नाहीये. क्वीन D3, म्हणून क्वीन D3 ही चाल खेळून उंटाला सपोर्ट दिला. B6, किंग H1. कार्लसनने देखील प्रोफिलॅक्टिक मूव्ह खेळलेली आहे, जेणेकरून G कॉलम वरती त्याचा उंट अडकून राहू नये. आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर असं दिसून येईल की कार्लसनचे जे मोहरे आहेत ते एका साईडला असे कॉन्सन्ट्रेटेड झालेले आहेत, थोडेसे अडकल्यासारखे झालेले आहेत. दुसरीकडे फिरोजाचे हत्ती, वजीर, उंट सगळे हे फ्री आहेत आणि ते पाहिजे तिथे मूव्ह करू शकतात. म्हणजे फिरोजाची परिस्थिती आता थोडीशी चांगली आहे. पण मी सांगितलं हा रॅपिड गेम होता, याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त असते. पुढची चाल होती क्वीन E7, नाईट E5 आणि नाईट E5 ही चाल खेळून आता कार्लसन जो आहे तो हत्ती आणि वजिराभोवतीचे सगळे स्क्वेअर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा जो मोहरा आहे तो आता अतिशय पॉवरफुल मोहरा बनलेला आहे, कारण हा जोपर्यंत इथं राहील तोपर्यंत काळा खेळाडू म्हणजे फिरोजा आपले वजीर आणि हत्ती मनासारखे डेव्हलप करू शकणार नाही आणि अटॅक करू शकणार नाही. म्हणून त्याने बिशप टेक्स E5 ही चाल खेळली. त्याने स्वतःच्या उंटाचा बळी दिला आणि घोड्याचा बळी घेतला. F टेक्स E5, रुक G8, बिशप F4, रुक G6. आता रुक G6 या चाली मागे कारण हेच की आता फिरोजा जो आहे तो A8 घरावरचा उंट आता G8 घरावर आणून G कॉलम वरती दोन्ही हत्ती एकत्र आणणार आहे. बिशप H3, रुक F8. पण बिशप H3 ही चाल खेळून कार्लसनने F5 या प्यादावरती डबल अटॅक केला, म्हणून रुक F8 ही चाल खेळून फिरोजाने प्यादाला डबल सपोर्ट दिलेला आहे. रुक F3. आता कार्लसन देखील F कॉलम वरती आपले दोन्ही हत्ती एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आता सगळा जो खेळ आहे तो F5 या घरावरच्या प्यादाभोवती एकवटलेला आहे. क्वीन H4, रुक B2 F1. आता सगळे मोहरे एकमेकांच्या सपोर्ट मध्ये आहेत, म्हणून वजीर कोणालाही मारू शकत नाही. क्वीन H5, बिशप C1 आणि बिशप C1 ही चाल खेळून आता अशी परिस्थिती आहे की F5 या प्यादावरती वजीर, उंट आणि दोन्ही हत्ती असा क्वाड्रॅपल अटॅक आहे. त्याच वेळी सपोर्ट मध्ये उंट, हत्ती आणि वजीराचा ट्रिपल सपोर्ट आहे, म्हणजे कार्लसनकडे एक अटॅकिंग पीस जास्त आहे. पुढची चाल होती रुक F2 G8. पण त्यामुळेच कदाचित फिरोजाने हे प्यादा फार वाचवत बसण्यापेक्षा रुक F2 G8 ही चाल खेळली, कारण त्याचंही कारण एकदम सिंपल आहे. जर चुकीची कुठली चाल खेळली गेली की जसे कार्लसनने आता चुकून हा हत्ती वर घेतला तर ही खूपच मोठी चूक होईल. हा असा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. म्हणूनच रुक F2 G8 ही चाल खेळल्यानंतर कार्लसनला आपला हत्ती जो आता F1 या घरावर आहे तो कायम इथे ठेवायला हवा. पुढची चाल होती बिशप टेक्स F5. म्हणून कार्लसनने हत्ती न हलवता उंटाने बिशप टेक्स F5 ही चाल खेळली, ज्याला फिरोजाने उत्तर दिले रुक G2. आता त्याने अशी स्थिती आणलेली आहे की समजा कार्लसनने चुकून उंटाने उंट मारायची घाई केली असती तर हा अशा प्रकारचा चेकमेट बघायला मिळाला असता. पण अर्थात एवढ्या सिंपल ट्रिक्स कार्लसन सारखा खेळाडू चुकणार नाही, तर तो वर्ल्ड चॅम्पियन झाला नसता. म्हणून रुक G2 नंतर कार्लसनची चाल होती बिशप H3. त्याने वजिराचा कॉलम ब्लॉक केलेला आहे आणि आता जर काळ्या खेळाडूने काही चूक केली तर काळ्या खेळाडू मटेरियल लॉस होऊ शकतं. पुढची चाल होती रुक टेक्स E2. आता कार्लसनचे जे आहे फिरोजाने देखील इथलं प्यादा मारलेला आहे, त्याचंही
एकदम लॉजिक सिंपल आहे. त्याला कदाचित मटेरियल एक्सचेंज करायचं आहे की जिथे पांढऱ्या खेळाडूने म्हणजे कार्लसनने समजा हत्ती मारलाच तर कदाचित तो हा उंट मारेल. हेच त्याचं त्यामागचं लॉजिक होतं आणि अगदी अशाच चाली त्याने चाललेल्या आहेत. आता अशी परिस्थिती झालेली की बिशप टेक्स H3 या चालीनंतर F1 या घरावरच्या हत्तीवरती हल्ला आहे. पण कार्लसनने या परिस्थितीमध्ये खेळलेली चाल होती रुक G1 आणि ही चाल खेळल्यानंतर फिरोजाने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर फिरोजाकडे एक एक्सचेंज म्हणजे हत्ती कमी आहे. हत्तीच्या जागी त्याच्याकडे एक घोडा आहे जे एंड गेम मध्ये थोडस कमी पॉवरफुल आहे. त्यामुळेच वजीर 2 हत्ती आणि 1 उंट हे जे युनिट आहे ते हत्ती वजीर उंट आणि घोडा या युनिट पेक्षा पॉवरफुल आहे. आणि दुसरीकडे समजा आता इन केस या हत्तीने हत्ती मारून पीस एक्सचेंज केले, राजा हत्ती मारेल, ज्यानंतर हा असा चेक जरी दिला तरीही हा राजा पुन्हा आतमध्ये जाईल. आणि आता अशी परिस्थिती आहे की राजाच्या समोर हत्ती आणि वजीर असूनही ते राजावरती चेकमेट करण्या एवढा अटॅक करू शकत नाहीये. दुसरीकडे वजीर जो आहे तो हत्ती मारू शकत नाही, नाही तर वजीराला मारेल, त्यामुळे ते देखील शक्य नाही. त्याचप्रमाणे रॅपिड गेम असल्यामुळे टाइम देखील कमी होता. असे सर्व फॅक्टर आहेत. किंवा दुसरं एक व्हेरिएशन जर आपण बघायचं झालं तर रुक G1 या चालीनंतर आता फिरोजाने आपला हत्ती एक्सचेंज न करता समजा उंट इथे आणला असता तरीही या परिस्थितीमध्ये मॅग्नस कार्लसनकडे एक अतिशय अफलातून चाल होती की जी खेळल्यानंतर फिरोजाला हार मान्य करावी लागली असती. कारण ती चाल होती रुक F to G3. ही चाल महत्वाची यासाठी आहे की आता समजा क्वीन जरी सॅक्रिफाईस केली तरी ह्या अशा प्रकारचा चेकमेट बघायला मिळेल. आणि जर असं नाहीच झालं तर रुक F to G3 ही चाल खेळल्यानंतर समजा वजीर मारायचं नाही हे जरी ठरवलं तरी आता अशी परिस्थिती आहे की या उंटावरती जो G4 घरावर आहे त्याच्यावरती ट्रिपल अटॅक आहे आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी फिरोजाकडे तेवढे मोहरे नाहीत. म्हणून एक रॅन्डम चाल म्हणून दाखवतो. समजा पुढची चाल ही खेळली तर यानंतर कदाचित हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं की जिथे सगळं एक्सचेंजेस झाल्यानंतर आता काळ्या खेळाडूकडे केवळ एक घोडा आणि 4 प्यादी आहेत, तर कार्लसनकडे एक हत्ती, एक उंट आणि 4 प्यादी आहेत. म्हणजेच एंड गेम हा पूर्णपणे व्हाईट खेळाडूच्या फेवर मधला आहे. हे सगळं लक्षात घेऊनच रुक G1 या चालीनंतर अलीरजा फिरोजाने आपली हार मान्य केली आणि मॅग्नस कार्लसनने हा डाव जिंकलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल. मी मॅग्नस कार्लसन इन्व्हिटेशनल मध्ये अजूनही बाकीचे काही डाव जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. जे इंटरेस्टिंग डाव असतील ते तर मी नक्की तुमच्याकडे घेऊन येईन. तुम्ही देखील माझ्या चॅनलची लिंक जरूर शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.